अधिक मास 2026 धोंड्याचा महिना. अधिक मासामध्ये अवश्य पाळा हे 14 नियम. कोणते नियम पाळावे? कोणत्या चुका चुकूनही करू नये? अधिक मासामध्ये काय करावे? काय टाळावे? भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा होऊन जीवनातील सर्व अडचणी, दुःख दूर होईल. कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अधिक मास सुरू झालेला आहे. अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास, मलमास याला असं देखील म्हणतात. तर हा अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या काळात केलेले जप, तप, दान, पूजा आणि नियमांचं फळ अनेक पटीने वाढून मिळतं. गरुड पुराण, पद्य पुराण आणि विष्णू पुराणामध्ये या महिन्याचं अत्यंत महत्त्व सांगितलेलं आहे. असं म्हणतात की या महिन्यात जो व्यक्ती भक्तिभावाने काही नियम पाळतो त्याच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतात, घरात सुख समृद्धी येते आणि भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा प्राप्त होते. पण अधिक मासामध्ये नेमके कोणते नियम पाळावेत, कोणती कामे करावीत आणि कोणत्या गोष्टी चुकूनही टाळाव्यात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक मासातील अत्यंत महत्त्वाचे नियम जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा नियम सांगणार आहे जो अत्यंत फलदायी या अधिक मासामध्ये मानला जातो. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. ब्रह्ममुहूर्तावर स्नान. अधिक मासामध्ये दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी स्नान करणे अत्यंत शुभ मानलं जातं. शक्य असल्यास पवित्र नदी, तीर्थक्षेत्र किंवा मंदिराजवळ स्नान करणे. असं केल्याने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतं, पवित्र होतं असं मानलं जातं. 2. सात्विक आहार. संपूर्ण अधिक महिनाभर सात्विक अन्न ग्रहण करावे. कांदा, लसूण, मांसाहार आणि तामसिक पदार्थ पूर्णपणे टाळावेत, कारण या महिन्यात मन आणि शरीर दोन्ही शुद्ध ठेवणं अत्यंत आवश्यक मानलं जातं. 3. भगवान विष्णूंची पूजा. अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित महिना मानला जातो. म्हणून दररोज भगवान विष्णूंची पुरुषोत्तम रूपात पूजा करावी. त्यांच्या मूर्तीला किंवा प्रतिमेला तुळशी दल म्हणजेच तुळशीपत्र अर्पण करावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. 4. विष्णू सहस्त्रनाम पठण. दररोज विष्णू सहस्त्रनामाचे पठण किंवा मोबाईलवरती श्रवण देखील करावे. असं म्हणतात की यामुळे नकारात्मक शक्ती दूर होतात आणि मानसिक शांती मिळते. 5. पुरुष सूक्त पठण. भगवान श्रीकृष्ण आणि भगवान विष्णूची कृपा मिळवण्यासाठी पुरुष सूक्ताचे पठण अत्यंत फलदायी मानले जाते. विशेषतः पुरुषांनी हे पठण करावे असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलं आहे. 6. तुळशीची पूजा. अधिक मासामध्ये दररोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाखाली दिवा लावावा. तर तुपाचा दिवा लावला तर अतिउत्तम. तुळशीला जल अर्पण करून पूजा करावी, कारण तुळस ही भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. ते तुळशीपत्राशिवाय कोणताही नैवेद्य स्वीकारत नाहीत. 7. दीपदान. विष्णू मंदिरात किंवा तुळशीपाशी नित्य तुपाचा दिवा लावावा. दीपदान हे अधिक मासातील अत्यंत शुभ आणि पुण्याचं कार्य मानलं जातं. व्रत आणि उपासना. शक्य असल्यास एकादशीचे व्रत करावे. तसेच अधिक मासातील विशेष उपवास आणि विशेष नियम पाळावेत. उपवासामुळे मनावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती वाढते. मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. 9. ग्रंथ वाचन. पुरुषोत्तम महात्म्य, श्री भागवत, विष्णू पुराण, भगवद्गीता, हरिपाठ याचे वाचन करावे. या ग्रंथाच्या वाचनाने मन भक्तिमय होतं. 10. मंत्र जप. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. हा मंत्र अत्यंत प्रभावी आणि कल्याणकारी मानला जातो. त्यामुळे अधिक मासामध्ये या मंत्राचं जेवढं शक्य होईल तेवढा मंत्र जप अवश्य करा. 11. दान आणि सेवा. भुकेल्या किंवा गरजू लोकांना अन्नदान अवश्य करावे.
गरजूंना वस्त्र दान करावे. दान केल्याने पुण्य वाढते, अक्षय पुण्यफळ मिळते, पापांचा नाश होतो असं मानलं जातं. 12. वाण लुटणे. अधिक मासामध्ये सुवासिनी म्हणजे सौभाग्यवती स्त्रिया 33 अनारसे 33 दिव्यांचे दान म्हणजेच वाण लुटतात. ही परंपरा अत्यंत शुभ मानली जाते. 13. गोड पदार्थाचे दान. अधिक मासात गोड पदार्थाचे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे घरात सुख आणि समृद्धी वाढते असं मानलं जातं किंवा असं धार्मिक ग्रंथामध्ये म्हणतात. 14. भोजन. ब्राह्मण भोजन. शक्य असल्यास ब्राह्मणांना किंवा गरजू लोकांना घरी बोलावून भोजन घालावे आणि दक्षिणा द्यावी. हे अत्यंत पुण्यकारक कार्य मानलं जातं. अधिक मासामध्ये काय टाळावे? चला जाणून घेऊया. शुभ कार्य टाळावेत, जसे की लग्न करणे, मुंज करणे, गृहप्रवेश, साखरपुडा करणे, नवीन व्यवसाय सुरू करणे असे मांगलिक कार्यक्रम टाळावेत. 16. नवीन खरेदी टाळावी. नवीन घर, वाहन, सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी टाळल्यास अतिउत्तम मानलं जातं. या अधिक मासामध्ये वाईट वर्तन टाळावे, खोटं बोलणं टाळावं, राग करणं, निंदा करणं, द्वेष करणं टाळावं. मन शुद्ध आणि शांत ठेवण्याचा या धोंड्याच्या महिन्यामध्ये प्रयत्न करावा. 18. रात्रीचे जड अन्न टाळावे. शक्य असल्यास रात्री हलका आहार घ्यावा किंवा एक वेळचा उपवास अवश्य करावा. 19. केस आणि नखे कापणे. बरेचसे लोक म्हणजेच अनेक लोक अधिक मासामध्ये विशिष्ट दिवशी केस कापणे किंवा नखे कापणे टाळतात. तर ही धार्मिक श्रद्धा मानली जाते. आणखीन काही महत्त्वाचे नियम देखील तुम्ही या अधिक मासामध्ये अवश्य पाळू शकता. तर यामध्ये गायीची सेवा करावी, पक्ष्यांना दाणे टाकावेत, पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावे, तसेच हरिनाम हरिपाठ याचा जप करावा. शक्य असल्यास ब्रह्मचर्याचं पालन करावं. घरात भांडण आणि वादविवाद टाळावेत. मोबाईल आणि वाईट मनोरंजन कमी करावे. तर मित्रांनो, अधिक मास हा फक्त एक महिना नाही, तर आत्मशुद्धी, भक्ती आणि पुण्य मिळवण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही या अधिक मासामध्ये यापैकी कोणता नियम पाळणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. मित्रपरिवारासोबत शेअर करा. मराठी रोहिणी किचन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवान विष्णूची कृपा तुमच्यावर सदैव राहो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीकृष्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.